लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर जनमताचा विचार झालाच पाहिजे, हे स्टेटमेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. आज आपण पाहतो की ईव्हीएम मशीन आणि जनमताचा खराच इथं विचार झालेला आहे का या ठिकाणी जे सत्ता स्थापन झालेलं सरकार जे आहे हे सरकार काय छेडछाड करून सत्तेत आले का? तर या सर्व गोष्टीची तांत्रिक बाबीवरती ज्या ठिकाणी जगातील तज्ञ लोक आहेत त्यांच्या स्टेटमेंटवरती आणि जे झालेले आरोप आहेत आणि मार्करवाडीत जो पेटलेला संघर्ष आहे आणि जर्मनीत या ईव्हीएम वर का बंदी घातलेली आहे ते मुद्दे आहेत, त्या सर्वच गोष्टींची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे. तर पहिल्यांदा एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमीवरती मी उत्तम गोरे प्रथमतः तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर पहिला मुद्दा लक्षात घ्या की मार्करवाडीमध्ये जो संघर्ष पेटलेला आहे की ज्यामध्ये तिथले निवडून आलेले आमदार उत्तमराव जानकर बघा, निवडून आलेल्या आमदारानं या ठिकाणी शंका घेतलेली आहे की या गावातून या ठिकाणी मला एवढं लीड पाहिजे होतं, ते लीड मला प्राप्त झालं नाही. आणि तिथून त्या गावकऱ्यांनी निर्णय घेतला की आम्ही तुम्हालाच लीड दिलेला आहे आणि याची जर पडताळणी करायची असेल तर बॅलेट पेपरवर आम्ही मतदान करायला तयार आहे. आणि हा जो प्रश्न आहे ज्याची कुजबूज आतापर्यंत सुरू होती की ईव्हीएम वरती छेडखानी करणं जमतं का, तर त्या विषयावरती जगभरात चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच मुद्द्यावरती आपल्याला बोलायचं आहे. तर पहिल्या बेस पासून आपण याची चर्चा करूयात की यामध्ये ईव्हीएम जो आहे हा ईव्हीएमचा वापर या ठिकाणी आपण पाहतो. ईव्हीएम म्हणजे काय, कसे मर्यादा आहेत, काय आहेत या सगळ्या गोष्टी आणि जर्मनीत नेमकं काय झालं तोही मुद्दा आणि अमेरिका सारख्या राष्ट्रांना सुद्धा याला रिजेक्ट का केलं तोही मुद्दा या ठिकाणी आपण चर्चा करूया. तर पहिला विषय लक्षात घ्या की ईव्हीएमचा पहिला वापर जर भारतातला आपण पाहिला तर 1982 मध्ये केरळमध्ये झालेला होता आणि त्यानंतर 1999 पासून ह्याच्या भरपूर मोठ्या चाचण्या भारतात पार पडल्या आणि 2004 पासून या ठिकाणी काही निवडणुका वगळतात, जसं की राज्यसभेची निवडणूक, राष्ट्रपतीची निवडणूक, बाजार समितीच्या निवडणूक, ह्या निवडणुका वगळता सर्व या ठिकाणी लोकसभेच्या या ठिकाणी विधानसभेच्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या निवडणुका 2004 पासून भारतात ईव्हीएम वरती व्हायला सुरुवात झाली. परंतु 2019 मध्ये ईव्हीएमचा जे नेक्स्ट व्हर्जन आहे ज्याला व्हीव्हीपॅट म्हणतो, या व्हीव्हीपॅटचा वापर सुरू झाला. आता हे व्हीव्हीपॅटचा जो वापर आहे यामध्ये बघा ईव्हीएमचे जर प्रकार पाहिले तर 3 प्रकार. जो पहिला प्रकार होता की ज्याला बॅलेट युनिट म्हणतो आपण मतनोंदणीसाठी, जो दुसरा प्रकार ज्याला कंट्रोल युनिट आपण म्हणतो की तुम्ही नोंदलेलं मत कंट्रोल जिथून केलं जातं त्याला या ठिकाणी आपण पाहतो कंट्रोल युनिट म्हणतो. आणि व्हीव्हीपॅट बघा व्हीव्हीपॅट व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल, म्हणजे तुम्ही केलेलं मतदान जी चिठ्ठी बाहेर पडते की तुम्ही केलेलं मतदान हे योग्य व्यक्तीला पोचलेलं आहे, म्हणजे ज्याला केलंय त्याला ते पोचलं की आहे. आता ह्यामध्ये नेमका घोळ कुठं करता येऊ शकतो तर कंट्रोल युनिट मध्ये घोळ करता येऊ शकतो की जिथं मतदान नियंत्रित केलं जातं. म्हणजे बघा जसं की एखादं सॅटेलाइट हे चंद्रावर पाठवलं जातं परंतु नियंत्रण पृथ्वीवर केलं जातं. जसं की इस्रायल मध्ये आपण आता पाहिलं की पेजर ते असतात ना, छोटे पेजर, ते लोकांच्या खिशात आणि त्यावरती या ठिकाणी इस्रायल मधून कंट्रोल करून तिथं ब्लास्ट घडवून आणले होते. बघा म्हणजे मोबाईलचा ब्लास्ट तुमचाच मोबाईल आणि तुम्ही घेऊन गेलाय आणि त्याचा ब्लास्ट बाहेरच्या देशातून घडवून आणला जाऊ शकतो. म्हणजे एखाद्या मशीनला कंट्रोल म्हणजे टेक्नॉलॉजीला कंट्रोल करण्याचे हजारो फॅक्टर तयार होऊ शकतात. कुठं कंट्रोल युनिट मध्ये, असं या ठिकाणी आरोप करणाऱ्यांचं म्हणणं आहे. आता लक्षात घ्या की जगामध्ये ईव्हीएमचा वापर करणारा भारत, ब्राझील, फिलिपिन्स, इस्तोनिया हे विकसनशील देश आहेत, हे याचा वापर करतात. आता बघा ह्याचा वापर न करणार जर्मनी यांनी म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं जसं आपला घोळ झाला होता, मार्करवाडीचा घोळ आहे, जसा आरोप आहे तसा जर्मनीमध्ये बर्लिन या ठिकाणी झालेल्या एका स्थानिक शहरी इलेक्शन मध्ये ह्याचा वाद झाला होता आणि त्यावेळेस त्याच्या ज्या चाचण्या होत्या आणि त्या चाचण्या सायंटिस्ट लोकांनी करून दाखवल्या की ह्या आम्ही कशा फेल करू शकतो. कसं एखाद्या पक्षाला कंप्लीट मतदान पाडू शकतो किंवा 2 मतापैकी 1 मत पाडू शकतो
किंवा पुढच्याच 2-3 पडले तर इकडं ती इकडं पडतील ह्याची व्यवस्था करू शकतो. हे न्यायालयात शास्त्रज्ञांनी करून दाखवलं होतं आणि तेही व्हीव्हीपॅटच्या संदर्भात, म्हणजे जे भारतात सध्या वापरलं जाते ते. त्यामुळं युनायटेड किंगडमनं सुद्धा कागदी मतदानच घेतलेलं आहे बॅलेट पेपरवरती. अमेरिकेत पार पडलेलं आताच इलेक्शन सुद्धा बॅलेट पेपरवरतीच झालं. फ्रान्समध्ये सुद्धा बॅलेट पेपरवरतीच मतदान. आणि हे जे देश आहेत हे देश भाकरीला महाग नाहीत, तर जगातले सगळ्यात टॉपचे विकसित देश आहेत. विकसित देश त्यालाच म्हणतात की त्यातला एकही नागरिक आपल्या भारतीय अमाऊंटनुसार 12 लाखाच्या खाली वार्षिक पैसे कमवत नसावा असं म्हटलेले देश विकसित आहेत. तर यांच्यात ही पद्धत वापरली जात नाही. आपण का वापरतो? आपल्या देशामध्ये या ठिकाणी का वापरलं जातं? पहिलं, निकाल जाहीर करण्यासाठी जो पूर्वी वेळ लागायचा तो वेळ कमी झाला. त्यानंतर आपण पाहतो की मॅन्युअल मतमोजणीतल्या त्रुटी चालल्या. 1, 2, 3, 4 बॅलेट पेपर मोजणं ह्यामध्ये कधी कधी 1-2चा गोळ होऊ शकतो, 1-2चा गोळ होऊ शकतो, बरोबर आहे. त्या काय त्रुटी असायच्या पूर्वी, म्हणून डबल मतमोजणी केली जायची, हा मुद्दा आहे. त्यानंतर या ठिकाणी अधिक विश्वसनीय आणि स्पष्ट निकाल, बटन दाबलं की निकाल तुमच्या समोर आहे, स्पष्ट निकाल तिथे येतो. आता यामध्ये बघा, त्यानंतर पर्यावरण, का तर या ठिकाणी कागद बनवायचा, पेपर बनवायचा, आज 16 कोटी लोकसंख्या महाराष्ट्रात, एवढे वृक्ष कट करावे लागतील. भले तेवढ्यांनी मतदान नाही करू द्या, पण प्रत्येकासाठी तरी बॅलेट पेपर आणून ठेवावा लागेल. तर तेवढे बॅलेट पेपर तयार करणं आहे. आणि तिथं काय या ठिकाणी आपण पाहतो, पर्यावरणाची हानी, झाडं तोडणं टाळलं जातं, कचरा व्यवस्थापन वगैरे ते मुद्दे आहेतच आहेत. त्याच्यामुळे तो फायदा आहे. त्याच्यामुळं ईव्हीएमचा वापर केला जातो. आता यामध्ये बघा, हे एक टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजी आहे म्हटलं की टेक्नॉलॉजीमध्ये छेडछाडीची भीती आहे. जसं की जर्मनीमध्ये छेडछाड झाली होती आणि ती न्यायालयाच्या निदर्शनास आली होती 2009 मध्ये. त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेस सांगितलं ही पद्धत अजिबात पारदर्शक नाही, ह्या पद्धतीचा वापर करण्यात मजा नाही, असं जर्मनी गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं. आता यामध्ये बघा की आपल्या भारतामध्ये काय होतं की व्हीव्हीपॅट न वापरल्यामुळे 2000 या ठिकाणी निवडणुकीवरती टीका झाली होती किंवा आम्हाला कळालंच नाही मतदान कुणाला दिलं, म्हणून व्हीव्हीपॅट आलं की बाबा कळतंय तुम्ही कुणाला मतदान दिलं ते. त्यानंतर विरोधकांनी भरपूर आरोप केला की ईव्हीएम मशीन मध्ये फेरफार झाला. आता यामध्ये आपण पाहतो की सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आपल्याला की या ठिकाणी ईव्हीएम वरती या काय आहे, मतदान घ्यायला काहीच हरकत नाही. पण सर्वोच्च न्यायालयाचं हे म्हणणं नक्कीच नाही की बॅलेट पेपर वरती या ठिकाणी इलेक्शन घ्यायला हरकत नाही. मग त्यांनी सांगितलं घेऊ शकता, कशावरती? ईव्हीएम वरती, आणि हे लोकशाहीत मानलं जाईल. याचा अर्थ असा नाही की बॅलेट पेपर वरती घेऊ शकत नाही, असा अर्थ होत नाही. त्याच्यामुळे बॅलेट पेपर वरती, का तर देशाची मेन प्रक्रियाच आहे ना, बाकी तर आपण कुठंच विचार करत नाही ना. झाडं कापली जातात, तोडले जातात. आता एवढे मोठे शाळेच्या परीक्षा होतात, एमपीएससीच्या परीक्षा होतात, एवढे पेपर निघतात, मग किती झाडं कापली जात असतील? तिथं विचार होत नाही. विचार कुठं? ह्या ठिकाणी. बरं, निर्णय जलद ह्या ठिकाणी तो त्रुटीचा भाग आहे. आता हा गणित आपल्याला माहित आहे, फार लोक पॅसेंजर जशी वाहतेत काळे पिवळे मध्ये, तसे आता याचा प्लॅन चाललाय की चंद्रावर लोक फिरवून आणायचे, मंगळावर लोक फिरवून आणायचं. हे व्यक्तीमध्ये इलॉन मस्क. तर यांनी काय सांगितलं की तंत्रज्ञानावर पूर्ण विश्वास ठेवणं धोकादायक आहे, सुरक्षिततेसाठी पारदर्शकतेची गरज आहे आणि मतदाराचा विश्वास महत्वाचा आहे. म्हणजे या व्यक्तीचं म्हणणं आहे की मतदाराला जर वाटतंय की आम्ही केलेलं मतदान योग्य आहे तर अडचण नाही. जर मतदारच बोंबलायला लागले, जसं मार्करवाडीत घडतंय की मतदारच आरडाय लागले, तर मग मात्र या ठिकाणी त्यांच्या मनात संभ्रम तयार झालाय. अर्थात ती संभ्रमाची स्थिती ही पुराव्याला धरूनच असू शकते. आणि म्हणून या ठिकाणी ईव्हीएमचा जो घोळ आहे, ह्या घोळावरती जो खऱ्या अर्थानं इलाज काय असू शकतो, तर तो इलाज तुम्हीच या ठिकाणी काय करू शकता, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता. तर माझं म्हणणं तुम्हाला कळलं असेल तर हे लेक्चर बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचवा. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.